नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथील गजानन महाराज मंदिर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी भारतीय जनता पार्टी उमरखेड शहराच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नाथनगर येथील गजानन महाराज मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार उत्तमराव इंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार नामदेवराव ससाने, पुसद जिल्हा अध्यक्षा आरतीताई फुफाटे हे उपस्थित होते। जिल्हा अध्यक्षा यांचा माजी आमदार उत्तमराव इंगळे, माजी आमदार नामदेवराव ससाने यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। या ठिकाणी अनेक रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। यावेळी शहराध्यक्ष अतुल खंदारे, अजय बेदरकर, उपशहराध्यक्ष सुशांत भराडे, पवन मेंढे, सरपंच धनंजय पाटील माने, शेवंतराव गायकवाड, माजी तालुका अध्यक्ष सुनील टाक, पत्रकार दत्तराव काळे, दिलीपराव सुरते, बबलू मैद, संजय भंडारी, बालाजी उदावंत, जगताप पेंटर, सचिन यशवंत, ॲडव्होकेट आदित्य माने व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज उमरखेड शहरच्या वतीने गजानन मंदिरा इथे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे। एकच म्हणायचं आहे की आमचे इरादे जिनके बुलंद हो, इरादे जिनके बुलंद हो, मंजिलें खुद राह बनाती है। जिनकी सेवा भाव करने का इरादा हो, उनके लिए राह खुद ही बनाती, जनता खुद ही बनाती है। अशा लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणून आज जो आम्ही उपक्रम 7 दिवसाचा आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमानिमित्त आम्ही इथे उमरखेडला सर्वजण उपस्थित झालेलो आहोत। सोबत माझी उमरखेडचे आमदार, आमचे बंधू उत्तमराव इंगळे साहेब, तसेच दुसरे बंधू आमचे माजी आमदार नामदेवराव ससाने भाऊ, तसेच आमचे उमरखेड शहरचे शहराध्यक्ष अतुल भाऊ खंदारे, तसेच इथे उपस्थित झालेले सर्व जनमान्य पदाधिकारी, आमचे जिल्हा सरचिटणीस आदित्य भाऊ माने आणि ते उपस्थित झालेले सर्वच मंडळी। कारण रक्तदान ही श्रेष्ठ दान आहे। एका माणसाने जे रक्तदान करतील त्या माणसाचं 3 लोकांना ब्लड डोनेट होऊ शकते। प्लाझ्मा असेल, प्लॅटलेट असेल आणि आरबीसी, या फॉर्म मध्ये आपण 3 जणांचा जीव वाचवू शकतो। आणि आमच्या माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचा हाच हेतू राहिलेला आहे की पोस्टरबाजी, हार तुरे हे दिल्यापेक्षा एक सामाजिक उपयोगी असा कार्यक्रम घेतला पाहिजे की जेणेकरून कोणाचं तरी जीवनदान होईल। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे काम मोठं केलेलं आहे। आणि नुकतंच आमच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे शेतकऱ्यांना शेतमाफी केली, कर्जमाफी केलेली आहे, कारण त्यांचा ध्येयच केंद्रबिंदू शेतकरी राहिलेला आहे। शेतकऱ्यांचे अश्रू पुसणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे कार्य आपले माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस करतात। सगळ्यांच्या आमच्या बहिणींचे लाडके बंधू देवाभाऊ या निमित्ताने महिलांचे काम असेल, सक्षमीकरणाचं काम असेल, डिजिटल प्रशासन करण्याचं काम असेल, शेतकरी उपयोगी जे जलसंधारणाचे प्रश्न असतील, या सगळ्या गोष्टी, नवीन जे उपक्रम आज आपण महाराष्ट्र देशात पाहतोय, समृद्धीपासून सगळ्याच गोष्टीमध्ये ज्यांनी मेट्रोपासून तर सगळ्या ग्रामीण भागापर्यंत आपल्याला सामान्य लोकांपर्यंत कसं पोहोचता येईल हा ध्यास घेतलेला, अशा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी आहोत। त्यांना आयुष्य दीर्घायुष्य लाभो। माता देवी आपली तुळजापूर देवी यांनी त्यांच्या आयुष्य वाढवावं एवढं बोलते आणि माझे 2 शब्द। भारतीय जनता पार्टीचे सर्व आमच्या सर्वांचं नेतृत्व, लाडकं नेतृत्व, आदरणीय देवाभाऊ यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्तानं
उमरखेड शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज नाथनगरमध्ये गजाननबाबाच्या मंदिरात इथं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं आहे। ज्याप्रमाणे देवाभाऊंनी आपलं सर्वस्व जनतेला अर्पण केलं, त्याचप्रमाणे जनतेला सुद्धा या रक्ताचा त्या ठिकाणी फायदा व्हावा याच दृष्टिकोनातून आज उमरखेड शाखेच्या वतीनं रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतलेलं आहे। कारण देवाभाऊंनी स्वतःला जे पूर्ण समर्पित केलं, राष्ट्रपती समर्पित केलं, तर तीच भावना ठेवून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता देवाभाऊच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे। आमच्या उमरखेड शहराच्या वतीने, उमरखेड विधानसभेच्या वतीने आम्ही आदरणीय देवभाऊ यांना या ठिकाणी त्यांचं यश चिंतितो, शुभचिंतितो। त्यांना आमचं आयुष्य या ठिकाणी लाभावं अशी आई रेणुकादेवीच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो।